नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। तर बघा, माझी आत्ता 12 ते 2ची बॅच चालू आहे। त्या बॅचमध्ये आज काय झालं की प्रत्येकाला मागचा गळा कट करायचा आहे, म्हणजे डीप राऊंड नेक गळा कट करायचा आहे। आता प्रत्येकाची साईज वेगळी आणि हाईटही वेगळी, तर अशा वेळेस काय होतं, प्रत्येकाला गळा कोणाला थोडासा बारीक हवा असतो, कोणाला थोडासा फाकलेला हवा असतो, किंवा हाईटनुसारही गळ्याचा शेप बदलत असतो। तेच तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, हाईटनुसार आणि साईजनुसार डीप राऊंड नेक कसा बनवायचा। आणि मी जी पद्धत तुम्हाला सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही जर गळा कट केला तर तुमचा नक्कीच गळा उतरणार नाही, म्हणजे शोल्डर वगैरे काही उतरणार नाही, तुम्हाला नाडी लावायची गरजही पडणार नाही। तर बघा, प्रत्येकीची साईज वेगवेगळी आहे। आता हिची आहे साईज 30ची आणि हिची टोटल किती उंची आहे? 15, म्हणजे 15 आहे, शिवून 14ची उंची होणार आणि गळा तिचा आहे 10.5चा। आता ही 32ची साईजचं आहे। तुझं गळा उंची किती आहे? गळा उंची 10ची। हिची गळा उंची आहे 10ची आणि हाईटला तिचं आहे ब्लाऊज 12.5चं फिटिंग उंचीला आणि फिटिंग आहे 32ची। आता हिचं माप आहे 38चं। ॲक्च्युली हिच्या मम्मीचं ब्लाऊज येते, तर तिने 38चं कटिंग केलेलं आहे। हाईट आहे तिची 13ची आणि गळा हिला 8.5चाच लागतोय। तर 38 साईजला गळा किती फाकवायचा हेही तुम्हाला मी आत्ता दाखवत आहे। आता 36 साईज आहे, जी कॅमेरा पकडलेला आहे तिच्या मम्मीचा ब्लाऊज, तर तिची ही गळा उंची 10ची आहे। तोही मी तुम्हाला दाखवेल का याला किती गळा फाकवलेला पाहिजे आणि शेप कसा दिला पाहिजे। आता हिचं माप आहे 34चं, तुझी उंची 15, म्हणजे शिवून तिची उंची आहे 14 आणि गळ्याची हाईट आहे 10। आता हिचं माप आहे 40चं, हिचाही गळा 10 ते 10.5चा आहे। तर बघा, सगळ्यांचा डीप राऊंड नेक गळा आहे, एकीचाच फक्त 8.5चा आहे, तरी फिटिंग जास्त असल्यामुळे तो गळा किती फाकवायचा हे मी तुम्हाला आत्ता दाखवत आहे। तर बघा, आपण स्टार्ट करूया 30 पासून। टेप दे। सगळ्यात पहिले मी 30चं दाखवते। तर बघ, आता हे आहे 30ची फिटिंगचा, बरोबर। त्याच्यासाठी काय म्हणजे 10.5ची गळ्याची उंची असेल तर 10.5चं माप अर्धा इंचावरती आपल्या शोल्डरला जाणार। ओके, मग 11ची उंची घ्यायची। जो पण तुझी गळ्याची हाईट असेल त्याच्यात अर्धा इंच सोडून द्यायचा, म्हणजे 10.5चं आपण अर्धा इंच वाढवला, 11 झाले, बरोबर। आता गळा रुंदी किती घ्यायची? 2.5ची। कितीही म्हणजे डीप गळा असो पण गळा रुंदी किती घ्यायची? 2.5चीच। खाली हे 2.5चं निशाण मारायचं, एक चौकोन बॉक्स आखून घ्यायचा। ओके, समजला? गळा रुंदी किती घ्यायची? 2.5ची। 30ची साईज असेल तरी ही 2.5चीच गळा रुंदी घ्यायची आणि खालूनही 2.5 इंच घ्यायचा आणि जो पण आपली गळ्याची हाईट असेल त्याच्यात अर्धा इंच वाढवायचा। तर 10.5चा होतं, आपण 11चं माप घेतलं, 2.5ची गळा रुंदी घेतली। आता ह्या साईडने काय करायचं, अर्धा इंच हे द्यायचं निशाण, तिरपी रेष। आता बघा, तुला तो बारीक आहे, अर्धा घेतला तरी चालतं, पाऊण पण घेतलेलं चालतं। जर हिला जास्त फाकलेला नको असेल तर पाऊण पण घे, खूपच चिवळ होतो, पण मग अर्धा इंच घेतला ना शेप चांगले बसतात। तर ह्या साईडने अर्धा इंच आपण वर घेतला आणि तू बारीक असली म्हणजे 30ची जर साईज असेल तर फक्त अर्धा इंच किंवा 3 ते 4 इंचावर हे घेऊन हा शेप असा फाकवायचा। दिसला? एक निशाण लक्षात काय ठेवायचं, खालून वरती 3 वर एक निशाण मारला, 3 ते 4 पर्यंत एक निशाण मारवायचं आणि अर्धा इंच बाहेरच्या साईडने निशाण मारायचा आणि हा शेप असा फाकवायचा, म्हणजे हा अर्धा इंच बाहेर घ्यायचा। आणि तुला खूपच नॉर्मल गळा लागत असेल, जर तुम्हाला हे खूपच चिवळ गळा लागत असेल तर तुम्ही जागीच हा टर्न इकडे असा घेऊ शकतात। म्हणजे जे बोलतात ना आम्हाला जास्त फाकलेला नको, आता हा काय झाला, नॉर्मल फाकलेला गळा। ओके, जास्त फाकलेला नाही। आणि कोणी का बघा, अगोदरच्या ज्या लेडीज होत्या त्यांना फक्त असा गोल गळा हवा असतो, कसा? असा असा, हां, जागेवर यू गळा। जेव्हा आपल्याला जागेवर यू गळा बनवायचा असेल, फक्त हा शेप इथं टर्न मारायचा आणि हा सरळ रेष मारायची। तुम्हाला ही नक्की समजला असेल। जागीच यू गळा कसा बनवायचा, अर्धा इंच वर घ्यायचा आणि जागीच हा गोल राऊंड इथंच ॲड करून द्यायचा आणि सरळ वरती जसा आहे तसाच ठेवायचा। जर थोडासा नॉर्मली 30 साईजसाठी फाकवायचा असेल तर हा अर्धा इंच घ्यायचा आणि तुला जास्त डीप हवा असेल, म्हणजे थोडासा जास्त अजून हवा असेल तर पुन्हा हा अर्धा इंच जास्त वाढवायचा, हा शेप पुन्हा असा करायचा। हे बघ असा। आता हे तुझ्यावर डिपेंड आहे की तुला किती फाकवायचं आहे।
ओके. पण बऱ्याचदा काय होतं 30ची जर साईज असेल तर अर्धाच इंच वाढवायचा. ओके. आणि वरती या साईडला बिलकुल वाढवायचा नाही. शेप इकडे चेंज करायचा. वरती 2.5 आहे ते 2.5च ठेवायचं, बिलकुल हलवायचं नाही. ओके. आणि टक्स घेताना बघा इकडून 4चा घ्यायचा आणि वरती ही 4च द्यायचा. आलं तुझ्या लक्षात? म्हणजे ताई म्हणजे हा राऊंड आपण इकडून नाही द्यायचा. किती मोठा गळाचा आपल्याला घ्यायचा असला तर इथे वाढवायचा. इथं वाढवायचा. त्याच्यापेक्षा ती डीप घेऊ शकते. तिला पुन्हा इथून असा वाढवायचा. असं इकडं वाढवायचं नाही आणि इकडं पण काही चेंज करायचं नाही. फक्त इकडंच. आणि तीच साईजला जास्त वाढवायचं नाही. इथून वर घ्यायचं का परत 4 इंच? हां नाही 3 ते 4 मध्येच खेळायचं. जास्त घ्यायचा नाही वरती. तू इकडे चेंज करू शकत नाही. ते खूप इकडं होईल ना. तुम्हाला गळा पाठीमागे फाकलेला हवा ना असा खालच्या साईडनी, तर हा शेप लक्षात घ्यायचा. आलं लक्षात तुमच्या? ही झाली आपली 30 साईजचा 10.5चा गळा. आता एवढा मोठा डीप गळा असून सुद्धा आपल्याला तुला नाडीची गरज पडणार नाही. तुम्ही 2 ब्लाऊज शिवले, तुला काय वाटलं? बरोबर परफेक्ट वाटलं ना. तसंच ते लक्षात ठेवायचं. खाली फाकवायचं पण वर फाकवायचं नाही. तुम्ही ही सेम तसंच करा. वरच्या साईडनी फक्त 2.5च ठेवा. राऊंड राहू द्यायचा. राऊंड हा सेम तसंच राहू द्यायचा. ओके. आता आपण घेऊया 32 साईज. आता 32 साईजमध्ये पण सेम याच पद्धतीने प्रोसेस होईल. तुझी गळा उंची किती? 10ची. आता बघा हिचं हाईटला ब्लाऊज कमी आहे आणि फिटिंग आहे तिची 32ची. ओके. तर 10ची असेल तर वरतून किती घेणार आपण? 10.5. म्हणजे अर्धा इंच वरतून घेतले 10.5. आता ह्याही साईडने सेम प्रोसेस केली. 2.5च माप घेतलं आणि वरतीही आपण 2.5च घ्यायचं आहे. तोही सेम बॉक्स बनवला. आता मला सांग, तुला डीप आवडतो की नॉर्मल आवडतो? असा नॉर्मल. मध्ये याच्यासाठी तुला पुन्हा तीच प्रोसेस करावं लागेल. अर्धा इंच वरती घ्यायचा. 3 ते 4 इंच इथपर्यंत आले. आपल्याला स्केलची सुद्धा गरज नाही. या पद्धतीने मी तुम्हाला शिकवते. खूपच सोपी, म्हणजे जेणेकरून तुमच्या आकाराला पण हा असा शेप बनवता येईल व्यवस्थित. आला? आणि हा काय करणार तू? इकडं पुन्हा जॉईंट करणार. आला? म्हणजे तुझा हा डीप म्हणजे 10चा गळा असून सुद्धा जास्त फाकणार नाही. व्यवस्थित असं येईल. तुला जर असं वाटलं 3 वरूनच वरती जॉईन करून द्यायचा. हा पण 2.5चा घेतला. आणि टक्स घेताना सेम प्रोसेस तीच करायची. 4 ते 4चा बाहेर घ्यायचं राहिलं फक्त अर्धा इंच बाहेर काढायचं. हां, याच्यापेक्षा जास्त डीप हवा असेल तर अर्धा इंच घ्यायचा. वाढवा घ्यायचा. फक्त इथंच वाढवायचा. असा कुठेच नाही. कुठेच नाही. देतो तर सेम राहू द्यायचा. इकडं जे आहे ना 2 ते 3 इंच सेम तसंच राहू द्यायचं. तुम्ही इकडं वाढवला याचा अर्थ इकडं असा जाऊ द्यायचा नाही. याने गळाची हे कित्येकदा हेच करतात म्हणून शोल्डर उतरत असतं. हे लक्षात घ्यायचं. हे वरचं 2.5 आहे ते तसंच ठेवायचे. 2 ते 3 इंचापर्यंत आपला हा जो शेप आहे तो सरळच आला पाहिजे. तुम्ही नक्की याच पद्धतीने गळावरची 2 ते 3 इंच सेम सरळ लाईन जी पण आहे ती तशीच ठेवायची. फक्त मध्ये हा शेप चेंज करत चला. आता आपण घेऊया किती? 32-34 साईज. हां, तुझा गळा उंची किती? 10ची. 10 ते 11चीच मोस्टली सगळ्यांच्या गळा उंची असतात. खूप क्वचितच 12 ते 13ची उंची असते. तर याही साईडने मी बघा 2.5चं निशाण घेते वरती. अर्धा इंच नक्कीच वाढवायचा. चौथीचं माप असून सुद्धा मी गळ्याची रुंदी किती घेतली? 2.5चीच. प्रत्येकाला मी तेच सांगू राहिले. ओके. आता तुला तर नक्की समजलं असेल. तरी तुमची पुन्हा एकदा रिव्हिजन होणार. 10चा गळा आहे आणि हाईट किती तुझी? 14ची. आणि फिटिंग आहे 34ची. त्याला ही शेप तुम्ही या पद्धतीने देऊ शकतात. अर्धा इंच क्रॉसमध्ये घ्यायचा. 3 ते 3.5 इंच आपलं वरती घ्यायचं. किंवा आता मी 3.5 वरही घेऊन दाखवते. काय फरक दाखवते बरोबर. इकडे 2.5 इंच अर्धा इंच घेते. का तुला डीप आवडेल? लो ठीक आहे. आता हिला डीप आवडतं म्हटली ती मग 1 इंच मी बाहेर शेप द्यायचे. आता हा शेप बघा तुम्ही किती छान दिसा. नाही आवडतो मला मोठा. बघितला शेप. आता हा फाकणार कुठे आपला?
या साईडनी पाठीमागच्या साईडनी हा राऊंड फाकणार आणि व्यवस्थित असा गोल झाला. जर मी हा इकडे फाकवला म्हणून इकडे फाकवला का नाही, अडीच आहे ते अडीचच ठेवलं. बरोबर, तुम्ही ही सेम हीच प्रोसेस करायची, इकडचं चेंज करायचं नाही. 2 ते 3 इंच सेम ठेवला, 4चा टक्स पुन्हा द्यायचा आणि 4चा उंचीला घ्यायचा. ओके, ही झाली आपली 34 साईज. ही 36ची आहे ना. आता ही 36चं माप तुम्हाला दाखवते. हां, आता हे 36चं जे माप आहे हिच्या मम्मीचं आहे, तिला जास्त फाकलेला गळा आवडतो. बरोबर, हाईट किती तुझी? ती पण 10.5ची आहे. 10.5ची. मग आता याला पण बघ, 36चा माप असून सुद्धा मी गळा रुंदी किती घेते? 2.5च घेते. बरोबर, आणि हे घेते 10.5 आहे तर 11 इंच वाढवली. प्रत्येकीचे डीप गळे. आता हे घेतलं मी 2.5च. काय होतं, शिकवताना कित्येक जण सांगतात हा पॉईंट बरोबर घ्या, पण फाकलेला गळा असेल तर 3 इंच घ्या, इकडून 3.5 इंच द्या, तर शेप द्यायला जड जातं की नाही. तू सुरुवातीला तसं केलं होतं, त्याने शेप द्यायला जड जातो. ही आपली सोपी पद्धत आहे, खूपच सोपी पद्धत मी तुम्हाला सांगत आहे. जे मी माझ्या स्टुडंटला शिकवते तेच तुम्हाला शिकवते. तुम्ही नक्कीच याच पद्धतीने प्रोसेस करून बघा. देऊ देऊ हे बघ, चौक पण हे झालं 1/2 इंच. ओके, आता मी हा पण शेप मी 3.5 वरून घेते. आता हिला जास्त फाकलेला आवडतो, मी 1 ते 1.25 इंचापर्यंत सुद्धा हा पार्ट घेऊ शकते, कारण की पार्ट भरलेली असते. डीप राऊंड हवा आहे. आता हिला जो 40चा साईज आहे तिला डीप राऊंड घ्यायचा आहे. बरोबर, तर याच्यासाठी आपण 1 ते 1.25चं मेजरमेंट घेतला. हा शेप मी असा दिला. म्हणजे हा खालून द्यायचा बुवा. जर जास्त मोठा पाहिजे असेल तर डीप गळा तर खालून सेप द्यायचा, म्हणजे वरतून नाही द्यायचं. नाही, वरतून नाही. हा असा राऊंड द्यायचा. बघू शकतात, एकदम सोपी पद्धत सांगितली. या पद्धतीने हा शेप बनवायचा आणि हा मी इकडे वरती तसा जॉईंट केला. कळाला? हा किती घेतला? 1 ते 1.25 इंच बाहेर काढला, या शेपच्या बाहेर काढला आणि हा शेप मी असा डाऊन केला. अर्धाच राहू दिला, चेंज नाही केलं. आणि हा 4चा जो आहे तो 4चाच घेतला. तो कितीही केलं तरी 4चा टक्स ठेवा तुम्ही. 4, 4.5, 5 काहीच घेत नका बसू. ब्लाऊज चांगलंच येणार. कारण की आपण जर लक्षात घेत गेला हे 4.5 द्या याच्यानुसार हे करा, तर मग आपल्याला कन्फ्यूज होऊन जातं नेमका किती दिला पाहिजे. एक परफेक्टली माप लक्षात ठेवत चला, जेणेकरून टेन्शन येणार नाही. ते 3.5 वरून 1.25 इंच वाढवलंय का? कोणता? हां, 3.5 वर. 3 ते 3.5 मध्येच आपल्याला तो शेप बनवायचा आहे. ओके, हा झाला तुझा 36चा. डीप आहे ना, तर मग त्यांनी खालूनच गोल राऊंड दिला गेला. बरोबर, हा डीप आहे ना, तू असा डायरेक्ट घेतला मग इथंच येणार ना. मग तुला हा राऊंड इथपर्यंत येण्यासाठी हा असा शेप द्यावाच लागेल. तुम्हालाही समजला असताना जर हा 1/2 इंचाचा जास्त डीप नसता तर मी हा शेप इथून इकडे जॉईन केला असता. बरोबर, मग हा हाताला असा आकार द्यायचा आणि हा इथपर्यंत गोल आणायचा, इकडे वरती न्यायचा. बरोबर, हा झाला आपला 36. आता हे आहे आपला 38चं माप. आता बघा, हे 38चं माप आहे तरी गळा रुंदी किती? गळ्याची उंची आहे 8.5ची. बरोबर, 8.5ची यालाही मी कसं माप घेते ते तुम्ही बघा. तर 2.5चीच गळा रुंदी घेतली. माप 38चं आहे मोठा असून सुद्धा. आता 8.5ची हाईट आहे तर मी किती घेणार? 9 इंच. बरोबर, आणि हा घेतला आपण 2.5 इंच. त्याचा बॉक्स बनवला. ओके, आता हाही सेम. आता हा हाईटला थोडासा कमी घ्यायचा. किती घ्यायचं? 2.5 इंच. याचं रिझन सांगू, हाईटला गळा कमी आहे. बरोबर, हाईटला गळा जास्त असतं तर आपण 3, 3.5 घेतला असता. हा हाईटला किती आहे? फक्त 8.5चा. मग तुम्ही 3.5 घेतला तर तो शेप कुठे फाकला असता? मोंड्याच्या साईडला, वरती साईडला, शोल्डरपाशी. मग शोल्डरपाशी आपल्याला हा गळा नाही फाकवायचा आहे, म्हणून खालूनच आपण 2 ते 2.5 मध्ये हा घेतला. हा पाऊण 1/2 इंच घेतला आणि हा शेप मी. आणि हा आता याला फाकवायचं किती? 1 इंच तुम्ही फाकवला तरीही चालेल, कारण की हा छोटा गळा आहे तर गोल असा आला पाहिजे. कसा? असा गोल आला पाहिजे, असा. बरोबर, तो तुम्ही असं यू आकारही देऊ शकतात, पण तो खूपच चिवळ होतो. एक तर फिटिंग जास्त. ओके, फिटिंग आहे 38ची आणि तुम्ही जर जागीच चिवळ गळा घेतला तर ती जी लेडीज आहे तिला
पॅकून म्हणजे असं पॅक झाल्यासारखं वाटेल मागची साईड. 32ची फिटिंग असली अशी एवढी तर अर्धाच इंच, 1 इंच आणि 1 इंचाचा हिशेब. हा जर छोटी हाईट असे तुझं म्हणणं आहे 7.5चा असला तर गळा 7.5चा असला तर 2चा घ्यायचा. हे लक्षात घ्यायचं, याच्या खाली आला पाहिजे. त्याच्या खाली हा या मुंड्याच्या खाली आले आला पाहिजे. आता हा शेप बघ मी कसा देते. आपल्याला मोठा गळा जर नसला पाहिजे तर 1/2 इंच घ्यायचा काही ते मग अर्धाच इंच, अर्धा ते पाऊण इंच. बघा हा एकदम परफेक्टली गळ्याच्या पाठीमागच्या साईडनी व्यवस्थित असा फाकेल. ओके आया समज मी ठेवायचं मोंडाकडे येऊ द्यायचं नाही. हा तुम्ही जर इकडून गोल शेप दिला तर तुम्ही विचार करा हा गळा कुठे फाकणार, या साईडनी, बरोबर. तर मग हा आपला असं इकडच्या साईडनी फाकला पाहिजे ना, त्याच्यासाठी आपण हा खाली घेतला 2 ते 2.5 इंचापर्यंत. टक्स उसका वैसे तर 1 इंच वाढवायचं. हां 1 इंच. आता टक्स घेतानाही याचं मी 4 ते 4.5च सांगते. आला गळ्याचा शेप समजला, छोटा असेल तर. आता 40 साईजचं माप, मोठं माप आहे. आता हे कसं घ्यायचं ते बघा. हिची ही गळा उंची किती बोलली तू? 10 11 आहे. हां आता सगळ्यात महत्त्वाचा हा आहे आपला 40ची फिटिंग. ओके आणि गळ्याची उंची आहे 11ची. तर हा सगळ्यात म्हणजे हाईटला फिटिंगलाही जास्त आणि गळ्याची उंचीही जास्त. अशा वेळेस काय करणार, यालाही बघा मी 2.5चीच गळा रुंदी घेते. कितीची? 2.5ची. मी बिलकुल 2.25, 3, 3.25 असं काहीच माप नाही घेतलेलं आहे. आणि मी हे असंच नाही सांगत आहे, मी खूप सारे ब्लाऊज शिवून दिलेले आहे. माझा एक्सपिरियन्स जो आहे प्रॅक्टिकली तोच मी तुमच्याशी शेअर करते. असं इतरांसारखं नाही की याला 2.25 घ्या, याला 3 घ्या, 3.25 घ्या, असं काहीच नाही. जे मी भरपूर साईजचे ब्लाऊज शिवून दिले ते परफेक्टली बसले, त्यानुसार मी हे माझा पद्धत स्टेप घेतलेला आहे. ओके आता जर 11चा गळा आहे तर वरतून किती घेणार? 11.5. ओके आणि रुंदीला किती घेणार? खाली ही 2.5च. तर हाही बॉक्स मी 2.5चाच बनवला आहे. बरोबर. आता तू मला जो फोटो आत्ता दाखवला, आता स्टुडंटनी मला बोलले की ताई मला असा पूर्ण डीप राऊंड गळा पाहिजे. कसा? असा डीप पूर्ण. अशा वेळेस काय करणार तू पुन्हा, आता हा इथं 1.5 इंच किंवा अर्ध्यालाही कमी घेतलं तरी चालेल. ओके अर्ध्यालाही कमी घेऊन घे. 3 ते 3.5 इंच पुन्हा वरती घ्यायचं. हा किती घेणार तू? 1.5 इंच. 1.25 ते 1.5 इंचमध्ये तू हा गेम करायचा. किती? 1.25 ते 1.5 मध्ये. 1 इंच घेऊन तिला चालणार नाही, तिला डीप फाकलेला. आणि शिवायची तर म्हणजे फिटिंग जी आहे आपली 40ची म्हणजे भरलेली मोठी पार्ट आहे, बरोबर. तिला मग 1चा देऊन तू जागी चिवळाच होणार ना, तिला फाकलेलाच हवा. तर हाही पुन्हा तू असा घेऊन तेव्हा हे 1/2 इंचचं माप नाही घ्यायचं बाबा. हां नाही घ्यायचं. तेव्हा हे 1.5 इंचाचंच माप घ्यायचं आणि हा गोल गरगरीत असा गळा द्यायचा. आता याचा बघा, हिने जो शेप मला दाखवला हा असा, जेव्हा ही घालेल तेव्हा हा गळा बरोबर असा फाकेल. आणि जसं तिला अपेक्षित आहे असं गोल राऊंड पूर्ण तो होणार. तिने जर हा गळा असा दिला तर गळा रुंदी कितीची होणार? 3.5 4ची. मग तिला शोल्डर कसं काय बसणार? तेही विदाऊट नाडीचं. तर आपल्याला विदाऊट नाडीचा शोल्डर जर बसवायचा असेल डीप गळ्यामध्ये तर गळ्याची रुंदी किती ठेवायची? 2.5ची. तुम्ही हे पॉईंट नक्कीच लक्ष देऊन ऐका, जेणेकरून तुम्हाला समजेल गळ्याचा पॉईंट किती घ्यायचा. आणि विदाऊट नाडीचाही आपला डीप राऊंड नेक नक्कीच बसणार. तर शेप बघा तुम्ही खूप छान झालेला आहे. पलटी करूनही तुम्हाला दाखवते. 11 राहिलं तर 1/2 इंच वाढवून. हां किती पण हाईट असू दे वाढवूनच घ्यायचा 1/2 इंच, कारण की ते शोल्डरमध्ये जाणार. आता बघा हा खूप छान आलेलं आहे. परफेक्टली गोळ आला. जेव्हा ती ही घालेल तेव्हा हा फाकेल, म्हणजे हा पॉईंट तिचा असं राहणार आणि शोल्डर पण उतरणार नाही. आपण शोल्डर पण किती घेतलं होतं? 6च. प्रत्येकाला मी शोल्डर काय सांगते? 6चं. हे 2.5 आणि हे 6चं घ्या, बरोबर. मग तिला जेवढं शिवून हवा असेल तेवढं ती कमी जास्त करून घेईल त्यावेळेस.
प्रत्येक साईडला शोल्डर 6च घ्यायचं. 6च घ्यायचं 6च. जेव्हा बोटनेक वगैरे गळे असतील ना त्यावेळेस शोल्डर आपल्याला चेक करायचा. त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. तुम्हालाही नक्कीच बोटनेकची जी गळ्याची रुंदी वगैरे किती असते त्याचाही व्हिडिओ मी लवकरच दाखवेल. पण सध्या हा जो डीप राऊंड नेक गळा आहे विदाऊट शोल्डर म्हणजे विदाऊट नाडीचा कसा ड्रॉ करायचा कसा कट करायचा हे मी आता प्रत्येक साईजनुसार तुम्हाला दाखवलेलं आहे. माझ्या स्टुडंटलाही मी आत्ता दाखवलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी सांगितलेल्या पद्धतीने नक्कीच गळा ड्रॉ करून बघा. थँक्यू.